हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आज आपण ना खव्यामध्ये मस्त गव्हाचं पीठ घालून एकदम पौष्टिक असे गुलाबजाम बनवणार आहे। एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत गुलाबजाम करण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी हा डेअरीमधून विकत आणलेला 250 ग्राम खवा आहे। एकदम मऊ लुसलुशीत आहे, त्याच्यामुळे मी हातानेच थोडंसं त्याला कुस्करून घेतलेला आहे। यामध्ये घातलेला आहे 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ। आता जर खवा थोडा जरी कडक असेल तर तुम्ही किसणीने किसून घ्या, जेणेकरून एकसारखा तो छान मळता येईल। तर या पद्धतीने हे गव्हाचं पीठ आपल्याला या खव्यामध्ये एकजीव करायचं आहे। अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला म्हणजे चिमटीत बसेल एवढाच खायचा सोडा घालायचा आहे। आणि त्यानंतर हे सगळं जे जिन्नस आहे ते छान एकजीव करून हाताचा जो तळहाताचा भाग असतो त्या भागाने आपल्याला हे छान मस्त असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही हे जेवढं जास्त मऊ असं मळून घेणार तेवढे छान मऊ आणि लुसलुशीत आपले गुलाबजाम तयार होणार। तर इथे बघा आपला हा गोळा छान मळून तयार झालेला आहे। झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं मी बाजूला ठेवून दिला। तर तोपर्यंत आपण पाक करून घेऊया। पाकासाठी बघा 1 फुलपात्र पाणी घातलेलं आहे, त्याच फुलपात्राने पाऊण फुलपात्र साखर घातलेली आहे। आता तुम्ही जेवढ्या प्रमाणात गुलाबजाम बनवताय तर त्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाण दुप्पट असं करू शकता। तर ही साखर आपल्याला छान विरघळवून घ्यायची आहे। आपल्याला हा जो पाक आहे तो एक तारी वगैरे करायचा नाही आहे, एक तारीच्या जवळपास जाणारा पाक आपल्याला तयार करायचा आहे। इथे मी अर्धा तास हे पीठ छान भिजवून घेतलं आहे। किती मऊ लुसलुशीत झालं आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम सहज याचे गोळे वळता येतात। तर या पद्धतीने मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीने याचा आकार कमी जास्त करू शकता। तेल गरम करायला ठेवलं होतं, आता यामध्ये आपल्याला मंद आचेवर हे गुलाबजाम तळून घ्यायचे। तेल छान मीडियम फ्लेमवर गरम करून घ्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे। खूप जास्त वेळ लागत नाही, शक्यतो मोठी पसरडी कढई वापरा, म्हणजे एका वेळेला तुम्ही निम्मे गुलाबजाम 15 ते 20 गुलाबजाम आरामात तळू शकता। ही कढई छोटी असल्यामुळे मला साधारण 8 ते 10 गुलाबजाम मी इथे घालून घेतलेत आणि या पद्धतीने सतत हलवत आपल्याला हे गुलाबजाम छान तळून घ्यायचे। तुम्ही रंग बघू शकता, एकदम मस्त परफेक्ट रंग आलेला आहे। अगदी बाहेर मिळतात त्यापेक्षा भन्नाट असे हे गुलाबजाम आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि एकदम पौष्टिक आहेत। अजिबात मैदा वापरलेला नाही, गव्हाचं पीठ घालून आपण हे गुलाबजाम केलेले आहेत। तर याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम तळून घेतले। तुम्ही रंग बघा, अप्रतिम रंग आलेला आहे छान। याच पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आणि मस्त असे हे गुलाबजाम आपल्याला पाकात घालून घ्यायचे। तर सगळे गुलाबजाम छान तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता अगदी कोमट आहेत। कोमट असताना हे गुलाबजाम आपल्याला कोमट पाकामध्ये घालून घ्यायचे। पाकसुद्धा आपला कोमट झालेला आहे, खूप जास्त थंड झालेला नाही आहे। कोमट पाकामध्ये घातल्यावर काय होतं, पटकन असे छान हे त्या पाकात मुरले जातात आणि पाक छान आतमध्येपर्यंत या गुलाबजाममध्ये मुरला जातो। तर या पद्धतीने आता हे गुलाबजाम मी पाकामध्ये घालून घेते। इथे आपला पाक तयार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पाकामध्ये केशरसुद्धा घालू शकता। मी अगदी छान एकदम साधे सोप्या पद्धतीने हे गुलाबजाम तुम्हाला दाखवलेले आहेत। इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। मस्त 2-3 तास मुरू द्या आणि त्यानंतर गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान रंग आला आहे, परफेक्ट साईज झाली आहे। त्याचबरोबर तुम्हाला मी तोडून दाखवते, आतमध्येपर्यंत मऊ लुसलुशीत असा हा गुलाबजाम खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर या रक्षाबंधनाला तुम्ही हे पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। मस्त लुसलुशीत लागतात, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे गुलाबजाम घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकता। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। भेटूया अशा एका भन्नाट छान मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।